हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला उपवासाचा बटाटा वडा बनवून दाखवणार आहे। तेलकट न खाणाऱ्यांसाठी सोपी रेसिपी आहे। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा। तर इथे मी 4 बटाटे उकडायला घातलेले होते। तो उकडताना 1 ग्लास पाणी आणि त्यामध्ये बटाटा उकडताना नेहमी मीठ घालायचं। त्यामुळे बटाटा पानचट वगैरे असा लागत नाही, चवीला टेस्ट येते। त्यानंतर मग रात्रभर भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे मी। हिरवी मिरचीचा ठेचा आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे कोथिंबीर चलत असेल किंवा जिरा पावडर वगैरे जिरं चलत असेल उपवासासाठी चलत नाही कोथिंबीर जिरं वगैरे, त्यामुळे मी काही टाकलेलं नाही। लहान मुलांसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान रेसिपी आहे। नक्की एकदा ट्राय करून, लहान मुलांना नक्की आवडती रेसिपी आहे। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर इथे मी खलबत्त्यामध्ये ठेचून मिरची टाकलेली आहे। तिथे बघू शकता मी मळून घेतलेलं आहे हे पीठ, म्हणजे सगळं मिक्स करून बटाटा वगैरे सगळं। तर इथे मी अशीच पुरी आणि छोटीशी दामटी बनवून घेणार आहे। तर जास्त पातळ पण नाही, जाड पण नाही, मध्यम करायची आहे। कारण आपण हे तेलात तळणार नाही, अजिबात तेलकट वगैरे होणार नाही। तर सगळ्यात सोपी रेसिपी आहे। कारण की आता उन्हाळा चालू आहे आणि तेलकट वगैरे काहींना तेलकट खायचं नसतं वगैरे, उन्हाळ्यामध्ये सुद्धा असं घसा वगैरे बसत असतो त्यामुळे मग तर इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं सगळं करून घ्यायचं आहे। तर बघू शकता असल्या प्रकारचं, तर इथे बघू शकता मी एवढं बनवून घेतलेलं आहे। तर त्यानंतर डोशाचा तवा ठेवलेला आहे मी, छानपैकी असं जाड आणि पातळ असं बनवून घेतलेलं आहे मी मध्यम आकाराचं। तर ते तव्यामध्ये मी डोशाचा तवा आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तर त्यावरती मी सगळं भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची, अधूनमधून त्याला बघायचं आहे। तिथं बघू शकता सगळं आता भाजून घ्यायचं आहे। तव्याला अजिबात चिकटत नाहीये। तर पहिल्यांदा 4 भाजून घेणार आहे, त्यानंतर मग 3। तिथे बघू शकता सहज पलटी होतात, कुरकुरीत छान असं झालेलं आहे। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। नक्की एकदा ट्राय करून कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा। हे तुम्ही दह्याबरोबर सॉस बरोबर खाऊ शकता। उपवासासाठी सॉस वगैरे काय चलत नाही, त्यामुळे मग गोड दह्याबरोबर हे सर्व करू शकता। इथे बघू शकता मस्त असं बनवून झालेलं आहे। तर आता हे दह्याबरोबर मी खाणार आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा। तर बाकीचंही मी बनवून घेत आहे, तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राइब करा। बाय बाय, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये।